नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने बुधवारी 6 मे रोजी राज्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर केली। या सुधारित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या घेतलेल्या पगाराच्या 50% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मागे भत्त्यासह मिळेल। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मंजित पटेल यांनी या सुधारित NPS बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। महाराष्ट्र ही योजना 2005 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे आणि ती 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षित प्रभावाने लागू होईल। पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत योजनेत सामील होण्याचे पर्याय। या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळण्याची अपेक्षा आहे। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मंजित पटेल यांनी या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर या सुधारित पेन्शन योजनेबद्दल माहिती दिली। महाराष्ट्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे, ज्यामध्ये 20 वर्षाच्या सेवेनंतर 50% निवृत्तीवेतनाची तरतूद करण्यात आली आहे। ही एक स्वागतार्ह पाऊल आहे, परंतु त्यांच्या बदल्यात कर्मचाऱ्यांचे योगदान काढून घेणं अजिबात समर्थनीय नाही। स्वतः राष्ट्रीय निवृत्ती योजनेबद्दल महत्त्वाचे मुद्दे। 20 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या घेतलेल्या पगाराची 50% रक्कम मागे भत्त्यासह निवृत्तीवेतन म्हणून मिळेल। 10 ते 20 वर्ष सेवा कालावधीसाठी निवृत्तीवेतन सेवेच्या कालावधीच्या प्रमाणानुसार दिले जाईल। 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर किमान निवृत्तीवेतन दरमहा 7,500 निश्चित करण्यात आला आहे। कौटुंबिक निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात 60% असेल, ज्यामध्ये मागे भत्त्या समावेश असेल। निधी काढणे। या योजनेची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा झालेल्या रकमेपैकी 60% रक्कम आहरण आणि वितरण अधिकारी मार्फत शासकीय तिजोरीत जमा करावी लागेल। वार्षिक समायोजन। DDO राज्य सरकारकडून देय असलेल्या एकूण पेन्शनमधून वार्षिकी सेवा प्रदात्याकडून मिळालेल्या आर्थिक वार्षिकी रक्कम मूळ रकमेच्या 40% दराने वजा करतील। या सुधारित योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी NPS निधीमधून पूर्वी काढलेली कोणतीही रक्कम 10% व्याजासह परत करणे अनिवार्य आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, त्यांना फक्त मानक NPS लाभ मिळतील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।